नमस्कार, मी पल्लवी तुमचं पुन्हा एकदा कृष्णा फॅमिली व्लॉग्स वरती मनापासून स्वागत करते। आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मेथी आणि पालक पराठा अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने कसा बनवायचा। आता सर्वांना सकाळी सकाळी टिफिनची घाई असते, त्याचबरोबर नाश्त्याची पण घाई असते आणि असं प्रत्येक आईला असं वाटतं मुलांना काहीतरी हेल्दी नाश्ता द्यावा, टिफिनला पण आणि खायला पण। मग चला असाच एक हेल्दी पराठा आज आपण पाहणार आहोत। तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त नरम, त्याचबरोबर खूप साऱ्या लेयर्स पडलेल्या आहेत, म्हणजे मध्ये पण असा मस्त लुसलुशीत हा पराठा तयार होतो। मग हाच पराठा आपण आज तयार करूयात, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा। चला मग तुमचा वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर आता प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या हाताला चव नाही, तर प्रत्येकाच्या हाताला चव असते, म्हणून तुम्ही प्रत्येक पदार्थ हा मन लावून करत जावा, म्हणजे तुमच्याही हाताला नक्की चव येते। मग चला आज तुमच्याही हातचा हा पराठा अशा पद्धतीने बनवला की चवदार होईल। मग आता इथे काय काय साहित्य घ्यायचे आपल्याला पराठ्यासाठी सांगते। आता इथे मी स्वच्छ धुतलेला मेथी आणि पालक घेतलाय। आता पालक हा थोडासा उग्गीर लागतो पराठा झाला किंवा मग धपाटे झालं त्याला, तर तुम्ही नाही घातला, तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीही चालतं। त्यानंतर हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि एक मीडियम साईजचा कांदा। त्यानंतर 2 हिस्से गव्हाचं पीठ, 1 हिस्सा ज्वारीचं पीठ आणि ज्वारीपेक्षा अर्ध हे बेसन पीठ घ्यायचंय। आता हे घरी दळलेलं थोडंसं जाडसर बेसन पीठ आहे, तुम्ही इथे रेडीमेडचं बेसन पीठ पण वापरू शकता। मग चला आता आपण जेवढ्या मिरच्या घेतल्या, तुम्हाला जसं तिखट घालायचंय त्या प्रमाणात तुम्ही तिखट घालू शकता। त्यानंतर घालायचे आपल्याला लसणाच्या पाकळ्या। आता कांदा पण मी इथे मिक्सरलाच फिरवून घेणार आहे, पण कसा घ्यायचा आहे ते सांगणार आहे। तर आता आपल्याला लसूण आणि मिरच्यांमध्ये थोडेसे जिरे पण घालायचे, म्हणजे ते बारीक होतील। जास्त बारीक होत नाहीत मिक्सरला, तुम्ही ठेचून घातले जिरे तरीही चालतं। पण अगोदर फक्त मिरच्या आणि लसूण आणि मीठ फिरवून घ्यायचंय, बाकी काय फिरवायचं हे तुम्हाला नंतर सांगते दुसऱ्या स्टेपला। पण त्या अगोदर आपण एवढं साहित्य तर काढून ठेवलेलं आहे। आता हा पराठा खायला पण चविष्ट लागतोच, त्याचबरोबर पौष्टिक पण खूप आहे। आता पालक हे ऑप्शनल आहे, तुम्हाला म्हटलं इथे तुम्ही खूप साऱ्या प्रमाणात मेथी वापरली तर अजून तुमचा पराठा आहे तो टेस्टी बनल। मग आता काय करायचंय, हा कांदा घेतलेला आहे, तो कांदा आबडधोबड चिरून घ्यायचा आणि मिक्सरला फिरवायचा। जर तुम्हाला मिक्सरला फिरवायचा नसेल तर तुम्ही अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, पण म्हटलं बारीक चिरू बसूस तर थोडासा मिक्सरला दरदरा फिरवून घेता येईल। कोथिंबीर पण मी बारीक चिरलेली आहे। आता हा पालक पण आबडधोबड चिरायचा आणि मिक्सरला फिरवायचा आहे। तर पालक कसा फिरवायचा आहे आणि कांदा कसा फिरवायचा ते पण सांगणार आहे। आणि मेथी फक्त इथे मिक्सरला लावायची नाही, कारण मेथी ही तुम्ही नेहमी चिरून घाला किंवा मग त्याचे एक एक जर पानं निसून जर घातले तर बापरे, मग तर तुमचा पराठा पाहायचंच काम नाही, एवढा टेस्टी लागल। पण एक एक पान कोणी निवडत बसत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे, पण काही जण करतात बरं का तसंही। पण मी इथे काय केलंय, मेथी अगदी बारीक चिरून घेतली। आता मिरच्या आणि लसूण फिरवून घेतलाय, त्यामध्ये घातलाय कांदा, कोथिंबीर पण घातली। आता कोथिंबीर नसती घातली तरीही चालतं, पण म्हटलं चला अजून बारीक होईल। आता पालक घालायचा। आता मिक्सर फक्त चालू बंद 1 ते 2च वेळेस करायचंय, म्हणजे जे आपलं पालक आणि कांदा आहे ते बारीक होईल। पूर्ण त्याचं प्युरी बनवायची नाहीये आपल्याला, फक्त बारीक कट करता येत नाही आपल्याला, म्हणून ते अगदी आबडधोबड 1-2 वेळेस मिक्सर चालू बंद करायचे। त्यानंतर आता पिठामध्ये घालायचे थोडंसं लाल तिखट, त्यानंतर हळद थोडीशी, धना पावडर पण घालायचे। धना पावडर घातलं की अजून चव येते। त्यानंतर चवीपुरतं अजून थोडंसं मीठ घातलंय मी पिठामध्ये आणि बाकीचं मिरच्यांमध्ये घातलं होतं। आता हे सर्व मिश्रण एक जीव करून घ्यायचे। आता तुम्हाला इथे तिळ आवडत असेल तिळ घाला, ओवा आवडत असेल ओवा घाला, म्हणजे तुमचा जो नाश्ता आहे तो अजून हेल्दी तयार होतो। आता बारीक चिरलेली मेथी घालून घेतलेली आहे, जे मिक्सरला फिरवलंय आपण, पालक मिरची ते पण घालून घ्यायचंय पूर्ण। आणि आता हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचंय आणि तुम्हाला जमल तसं पीठ हळूहळू मळून घ्यायचंय। आणि पीठ मळता वेळेस थोडंसं घट्टच ठेवायचं, जास्त सैल मळायचं नाही, नाहीतर जास्त सैल झालं तर तुमचे जे पराठे आहेत ते लाटता वेळेस कोळपाटला चिटकल्या जातात, म्हणून थोडंसं
हे घट्ट होईल तेवढं मळायचं आहे. आता तुम्ही जास्त सैल मळून धपाटे थापलात याचे तरीही चालतं, पण धपाटे थापण्याचे जास्त कुटाने वाटतात आणि सकाळी सकाळी गडबड असते, म्हणून तुम्ही अशा प्रकारे पराठे बनवून द्या, मुलं आवडीने खातील. आता पीठ मळून झालं, मी तेल लावून 10 ते 15 मिनिटं थोडंसं भिजू दिलतं आणि नंतर आता पराठे बनवायला घेतलेत. तर आता हे पराठे तव्याला थोडंसं तेल लावून घ्या. पहिला पराठा चिटकतो एखाद्या वेळेस आणि तवा गरम करायला ठेवा. तोपर्यंत तवा गरम होईपर्यंत आपण आता आपल्या आवडीनुसार पराठे छोटे मोठे लाटून घ्यायचे, पण थोडासा जाड ठेवायचा आहे पराठा, म्हणजे खुसखुशीतही होतो आणि टम फुगतो. आता काय करायचं, आपण जशी पोळीची लाटी बनवतो तशाच प्रकारे पीठ आणि तेल घालून हा पराठा लाटायचा आहे, म्हणजे पराठा मस्त म्हणजे त्याच्या जे लेयर्स आहेत त्या पडतील आणि पराठा असा सॉफ्ट तयार होईल. आता तुम्ही डायरेक्ट लाटला जर पराठा तर तो कडक होतो आणि मग मुलांना खायला डब्यामध्ये त्यांना खाता येणार नाही, खूप जास्त प्रमाणात कडक होईल. म्हणून सेम पोळीसारखा लाटायचा आणि थोडासा जाड आकाराचा ठेवायचा आणि मस्त तेल लावून आता हा पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर मुलं जे डब्याला खात नाहीत, डब्बा टिफिन तुमचा नाश्ता, तर अशा प्रकारे तुम्ही सकाळी सकाळी नाश्ता बनवून दिला तर मुलं आवडीने खातील आणि टिफिन पण फिनिश करून येतील, कारण एवढा चवदार टिफिन कोण नाही खाणार बरं. मग आता तुम्ही गोल त्रिकोणी कसलाही पराठा तुमच्या आवडीनुसार लाटून घ्या. हे पहा मस्त पराठा खरपूस भाजून घेतलाय. दुसराही पराठा त्याचप्रमाणे भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकता हा त्रिकोणी जो लाटलाय तो तर जास्तच मस्त लुसलुशीतही झालाय आणि मस्त त्याच्या लेयर्स पण पडतात. आता सर्व पराठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवून घ्या आणि मस्त सकाळी सकाळी नाश्ता सर्व करा, टिफिन द्या, सर्वजण आवडीने खातील. तर पहा, हाताने जरी तुम्ही एका हातात घेतलं तरी हा पराठा लुसलुशीत लागतो, बिलकुल कडक नाही. असेच सॉफ्ट आणि हेल्दी नाश्ते पाहिजे असतील तर पटकन आता कृष्णा फॅमिली व्लॉग्सला जाता जाता सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पाहू शकता खूप छान लेयर्स पडलेले आहेत, मध्ये पण खुसखुशीत असा हा पराठा तयार झाला. आता हा पराठा तुम्ही मुलांना दह्याबरोबर द्या किंवा मुलांच्या आवडीचं केचप असेल केचप बरोबर द्या, मुलं आवडीने खातील. मग आवडला का आजचा नाश्ता? आवडला असेल तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि परत एकदा अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटत जाऊ. तोपर्यंत बाय बाय. तर मस्त पहा छान पराठा तयार झालाय की नाही, आणि मध्ये तर पाहू शकता तुम्ही खूप छान लेयर्स पडलेले आहेत. तर या खायला सर्वजण. बाय बाय.